आपल्या पापड्या पापड्या बाजरीच्या सॉरी ज्वारीच्या पापड्या. आपल्याला काय करायचं नाही, आपल्या आहेत केलेल्या. 2 वर्ष झालं माझ्या त्याच पापड्यात. आपल्याला आहेत पापड्या गेल्या वर्षीच्या ज्वारीच्या पापड्या. असा उंडा वर खाली असा करायचा. आणि कारण काही थंड झालंय ना थोडंसं. आणि मी फक्त टाकायला ह्या थापून देतात. 3 आहेत थापायला. त्यांचं झालंय आता, एंड झालं सगळं. हे पहा चिकाचं पातेलं असं शिजवलंय. चिक पहा, आपण सांडगे घातलेले आहेत. फक्त मटकीच्या डाळीचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे. ती कोथिंबीर ओली नाही आहे, फ्रीजमध्ये ठेवलेली, तर ती सुकून गेली होती. मग ती त्याचा पाला असं चुरगळून घातलेला आहे. लसूण, जिरं, ओवा आणि कोथिंबीर मला तर फार आवडतात. आता हे असे ना मिक्सरवरती डाळ भिजत घालून मिक्सरवरती काढून घातलेत, कारण का मग ते लवकर शिजतात आणि तळूनही खाता येतात. हे तळून खाण्यासाठीच आहेत. आपले सांडगे बरेच शिल्लक आहेत. 2 वर्ष झाले तरी ते संपले नाही आहेत. आणि आता हे फक्त मटकीच्या डाळीचे आहेत. आणि पुन्हा नंतर आपल्याला अजून स्पेशली मुगाच्या डाळीचे करायचे आहेत. ते मुगाच्या डाळीचे पण फक्त छान लागतात तळून खायला, असं टाईमपासला. संध्याकाळी 7 वाजले की आमच्या इथं काहीतरी नाश्ता लागतो असं तळून खाण्यासाठी. चटपटीत काहीतरी असावं लागतं त्यासाठी. निघाला छान निघाला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करता व्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सुस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई व्लॉगमध्ये. आपली मीराताई. आज आम्ही कुरड्या घालून झाल्या. आमच्या मोठ्या घरच्या कुरड्या झालेल्या आहेत. त्यांचं स्लापाचं उद्घाटन आम्ही अशा प्रकारे केलेलं आहे. तुम्हाला मी दाखवलंच आहे कुरड्या करून. सो आमच्या सख्या आणि पक्क्या मोठ्या जाऊबाई, तिला काकी ह्या आमच्या ज्येष्ठ जाऊबाई त्यातनं मला नमस्कार करतात. आणि ह्यानंतर आमच्या मधव्या जाऊबाई, यांचं नाव सुभद्राताई. आम्ही तिघी जण जावा आहोत मित्रांनो. आम्ही एकाच घरचे. आणि बाकीचे इतर चुलत भावकी तर आहेच. तर आमच्या ह्या मोठ्या घरच्या कुरड्या घातलेल्या आहेत. आणि ह्या कुरड्या पहिल्यांदा नाही आहेत, 2-3 वेळा तर ह्यांचं होतच आहे. ह्याला त्याला 2 सुना, मुलीला पण द्यावा लागतात. तिला पण आम्हीच कुरड्या करून देणार आहोत. तिला पण सून आली ना आम्ही बोलीच करू. ती पण तिच्या सुनेकडूनच कुरड्या करून आणणार आज, जसं आम्ही देतो तसं. हे आपलं आता कुटी करायला मका पण आणून ठेवलेले चालू आहे. मका आणायची. हे आमच्या जाऊबाईंनी कसं कुंकू लावलंय बघा, अंबाबाई सारखं. असू द्या. आणि काही गुरं निवांत बसलेली आहेत, तर काहीची पोटच भरत नाही. जसं माणसांमध्ये आगाव असतात ना, काही पंक्तीला इकडे तिकडे पळतात, तशी ही गुरं आहेत. सो स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतायत, चला तर मग लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. तुमचे एक कमेंट मला खूप स्फूर्ती देते नवीन काहीतरी व्हिडिओ काढण्यासाठी. मला एका ताईंची कमेंट आलेली आहे की त्यांच्याही गावी की अशाच कोंबड्या, त्यांच्या आईकडे अशाच कोंबड्या असंच गावी असतं आणि त्यांना त्यांच्या त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सो ताई, थँक्यू. तुम्हाला माझे व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये एक तुमच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्याबद्दल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला म्हणून मनपूर्वक धन्यवाद. काही लोकांना जाणून बुजून कमेंट करत नाहीत का त्यांना नाही, पण कळतं ते आपल्याला पाहतात. काही असे असतात की जाऊन द्या आता काय कमेंट करायची, पण कमेंट करायला काय पैसे लागत नाही आहेत, तेवढ्यामध्ये फ्रीमध्ये कमेंट होते. आता हा पसरा आम्ही इथले नाही, आता आम्ही एक नवीन पद्धत तयार केलेली आहे. मी जो पण असं कुरड्या घालेले येतील ना, आपापले शेवगे धुवून घेऊन जायचं असं मी म्हटलेलं आहे. आणि त्याच प्रकारे आमचं चाललंय.
ज्याच्या पण इथं कुरड्या घातल्या ना, हे बघा माझा शेवगा मी लगेच धुतला आणि लगेच मी घरी घेऊन जाणार आहे. सो मित्रांनो, मला सांगा तुम्ही रॉंग आहे की राईट आहे? कसं आहे ना, तेवढंच वेळ वाचतो. मग त्या माऊलीने ते सगळे भांडे जमा करायचे ते दिवसभर घात आणि आम्ही बसल्या बसल्या आम्ही सगळं ते हे बघा, हे पण असे छोटी पातेले हे असे क्लीन करायचे बसल्या बसल्या. अशी आम्ही पद्धत काढलेली आहे. तुम्हाला कशी वाटते ते मला सांगा. आमचे जाऊबाई शॉर्ट सर्किट झालेले आहेत. ते म्हणतात हिचं काय पण असतं. ते मला आता काय नाही, व्हिडिओ संपल्यावर मला फटकेच यायचे. मला कुसलून मारतील. पण इथं नाही मारा, एकटी मी यांना कधी काही सापडणार नाही. आता मी एकटी सापडली की माझं काय खरंच नाही. आखो तू माझ्या बरोबरच राहा. काही नाही, थोडीशी गंमत, थोडीशी मज्जा, ह्याशिवाय काय जगण्याला अर्थ आहे का? नुसतंच का मी मोठू. चला असू दे. पहा आमची शेत, आमच्या शेतामध्ये आता ढेकळच ढेकळ, मोठं ढेकूळ, छोटं ढेकूळ. बघा आमची नांगरटीची रानं, ढेकळच ढेकळामध्ये आम्ही, आमच्यामध्ये ढेकळ. आमच्या जाऊबाई हसले किती छान वाटतात. आई पण हसते ना, आणि पण हसते. आम्ही तिघी जणी आहोत, नंबर 1, नंबर 2 अँड नंबर 3. आता ही मुलगी बसली, हिला काय मी दाखवणार नाहीये. जाऊन दे. ती म्हणते नको का की आम्ही पण अशा साध्याच आहेत, पण तिला असं एकदम फॅन्सी सगळं असल्यावर दाखवायचं. पूर्ण मेकअप केलं. आता कोणाला एवढा वेळ आहे मेकअप करायला? बघा आहे का आपलं काही ते साधे सिंपल माणसं आहोत. ती मोठ्या घरची मुलगी आहे ना, म्हणून तिला असं एकदम व्यवस्थित असल्यावरती कॅमेऱ्यासमोर येणार आहे. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची, म्हणजे माझीही काळजी घ्या कमेंट करून. बाय मित्रांनो.